जय भीम मंडळी, आपलं सगळ्याचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा चालू घडामोडीमध्ये घडलेल्या काही गोष्टीवर म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर तर्क करणे किंवा त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो. आता नुकताच एक इटावा इथे एक घटना घडली, ज्या ठिकाणी यादव समाजाचे म्हणजे आमच्या ओबीसी समाजाचे दोन कथावाचक त्या ठिकाणी अपॉइंट केले गेले. त्यांना योग्य ते मानधन दिलं गेलं. त्यांना सगळी तारीख ठरली आणि ज्या दिवशी ते व्याख्यानाला आले त्या दिवशी त्यांना विचारलं की तुम कोण लोक हो. त्यांनी सांगितलं की आम्ही हम यादव आहे. आणि आता आपल्याकडे जसे म्हणतात की अमुक शास्त्री अमुक महाराज तसे त्यांची महाराज शास्त्री शास्त्री म्हणतात. आणि जेव्हा त्यांना माहीत पडलं की ते यादव आहेत म्हणजे शूद्र आहे, तर त्यांना सांगितलं की तुम्ही इथं कथा नाही करू शकत. आणि त्या लोकांना नुसते कथा वाचून वंचित नाही ठेवलं, तर तुम्ही आमच्यासोबत खोटा व्यवहार केला, तुम्ही आमच्यासोबत खोटे बोलले म्हणून त्या लोकांना मारहाण केली. त्या लोकांना त्यांच्या एक अक्षरशः बाईचं मुद्रा आणून त्यांच्या अंगावर शिपडलं. म्हणजे खऱ्या अर्थानं विचार केला तर किती मोठी विटंबना आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही या बातमीचा महाराष्ट्रात असो भारतात असो कुठेही कुठं न्यूज नाही, कुठं न्यूज चॅनलवर नाही. तर आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आमच्या मोठ्या मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ओबीसी ऑर्गनायझेशन जे आहे, मोठ्या मोठ्या गोष्ट करतात, आम्ही ओबीसी महासंघाचे लोक आहोत, आम्ही ओबीसी संघाचे लोक आहोत, यांचा कुठं साधा निषेध नाही, सध्या पोस्ट नाही, कुठं काहीच नाही. बरं ठीक आहे, नाही केलं हरकत नाही. पण विषय म्हणजे ज्या ठिकाणाहून इथे लोक निवडून आलेले आहेत ते यादव आहेत. त्या ठिकाणी शेकडो लोक यादव आहेत. एकाचही त्याच्यावर कोणाचं स्टेटमेंट आलं नाही. आता ही गोष्ट काही आता नाही घडली, याच्या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. याच्या अगोदर सुद्धा 1-2 वर्षापूर्वी छत्तीसगडमध्ये साहू नावाची एक महिला होती कथावाचक, आणि ती साहू म्हणजे तेली होती, म्हणजे ओबीसी होती. त्या महिलेला सुद्धा कथा वाचनापासून वंचित ठेवलं गेलं होतं. आता याच्या अगोदर सुद्धा आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांपासून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला मंदिरात प्रवेश दिला नव्हता. का? कारण तुम्ही शूद्र आहात. आणि जोपर्यंत ब्राह्मण वृंद तुम्हाला क्षत्रिय म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही क्षत्रिय सुद्धा मानत नाही. त्यानंतरचा काळ पुढे आला. छत्रपती आपला त्यानंतर महात्मा फुलेंची गोष्ट आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की महात्मा फुल्यांना लग्नात येऊ दिलं नाही. मग छत्रपती शाहू महाराज झालं. शाहू महाराजांना सुद्धा पुराणोक्त आणि वेदोक्त मंत्राच्या संदर्भात झालं. नंतर बाबासाहेबांचा तो विषय आपल्या सगळ्यांना इतिहासच माहित आहे. परंतु या सगळ्याच्यात एक सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या जसे आता हे यादव दोन कथा वाचक काय यांच्यावर एवढा अत्याचार झाला, त्यानंतर ते यादवाचं काहीच होणार नाही, कारण ते काहीच करणार नाही, कारण त्या गुलामगिरीची त्यांना सवय करून. याच्या अगोदर सुद्धा जेव्हा सांगितलं साहू नावाची कथा वाचक होती तिच्यावर अन्याय झाला, कुठल्याही आमच्या तिन्ही समाजाला कुठं एक आला नाही किंवा हिच्यावर असा अन्याय झाला या ब्राह्मणाला. तर जसा एक महात्मा फुले घडला की त्यातला झालेला अपमान हा इतका खटकला की त्यांनी अख्ख्या या मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात त्यावेळेला बंड पुकारलं. म्हणून महात्मा फुल्यांना आपण म्हणजे खऱ्या अर्थानं क्रांती नायक म्हणतो किंवा खऱ्या अर्थानं म्हणजे क्रांती सूर्य सुद्धा आपण शब्द वापरतो. म्हणजे का? कारण त्या मनात त्यांची ती चीड निर्माण झाली. या उलट छत्रपती शाहू महाराज त्यावेळेस सुद्धा कसं झालं, उलट म्हणण्यापेक्षा त्यावेळेस सुद्धा कसं झालं, शाहू महाराजांना अन्याय झाला. शाहू महाराजांनी अख्खा त्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी ब्राह्मण घेतलं अशा सगळ्या ब्राह्मणाच्या विरोधात त्यावेळेस त्यांनी एक बंड पुकारलं. मग ते आरक्षण असो, त्यानंतर बाकी शिक्षण असो, या सगळ्या गोष्टी केल्या. बाबासाहेबांच्या बाबतीत तो प्रश्नच नाही, बाबासाहेब तर ती शूद्र याच्यात होती, परंतु तरी त्या बाबासाहेबांना त्या प्रत्येक गोष्टीची खटकली आणि म्हणून त्यांनी या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टी तरतूद केली. आज काय परिस्थिती आहे? आज अशी परिस्थिती आहे की आमच्या ओबीसीला कोणालाही ती गोष्ट खटकत नाही. याच्या अगोदर आता फार खूप दिवस झाले, आता फार तर 4-6 महिने झाले, रामदास तळस नावाचे माजी खासदार जे भाजपकडे होते त्यांना पूजा करू दिली नाही. का? कारण ते ब्राह्मण. किती लोकांनी त्याचा निषेध केला, कोणीही त्याच्या पुढे आला नाही, कोणीतरी निवेदन दिले. आता या बाबतीत मी असं म्हणतो की त्या यादव लोकांना कथा वाचनासाठी बोलावलं, कथा वाचनासाठी बोलावल्यानंतर मग त्यांना कथा वाचू दिली नाही, आणि कथा वाचू दिली नाही म्हणून त्यांना त्याच्या मुद्रेवर्षी पडलं. मी म्हणतो हे फार कमी झालं. खऱ्या अर्थानं जर विचार केलं
तर मी असं म्हणतो की त्या सगळ्या ब्राह्मणवादी लोकांनी त्यांना लाटाबुक्क्यानं चांगलं फुकायला पाहिजे, जेणेकरून एक तर हे पुन्हा कथा वाचन करणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट की यांना जोड एवढंच नाही तर मी तर हे म्हणतो की कथा वाचायला आलेले आमचे जेवढे ओबीसी लोक असतील त्यांनाही पहिले सोडायला, त्याच्याशिवाय हा मार्ग नाही. एक प्रतीक मिश्रा येतो त्या ठिकाणी 5-50 बाकी ब्राह्मणवादी लोक येतात आणि उरले सुरले सगळे आमचे ओबीसीच असतात. काय सांगतो तो, जर तुमचा मुलगा शाळेत जात नसेल आणि अभ्यासही करत नसेल तर बेलपत्राला सहज लावा आणि त्या शिवलिंगाला लावा, तुमचा मुलगा पास. एवढ्या मूर्खपणाचे तर्क संगत नसलेले मुद्दे सांगूनही आमचे लोक मूर्खासारखे त्याच्या तिथे गर्दी करतात. आणि म्हणून या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा उभं राहतो तेव्हा तेव्हा ही गोष्ट नमूद करत असतो की ओबीसींना चुकून खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या अर्थ ओरिजिनल म्हणजे काय म्हणतात ना, ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, हे मी असं म्हणतो की चुकीचं त्याचं लॉंग फॉर्म आहे. त्याचा ओरिजिनल लॉंग फॉर्म जर केला तो ओरिजिनल बेवकूफ क्लास. जोपर्यंत त्या प्रदीप मिश्रा सारखे येतात ते सांगून जातात, दुसऱ्या कोणतं शास्त्री येते तो डायरेक्ट दर्शनाला गेला की सरळ म्हणते की तुम अच्युत हो म्हणजे पाव मेरे पास मा, तरी तिथं जाऊन मरतात. कशाला जाऊन मरायचं? मग ह्या मरण्याची तिथं जाऊन मरायची सवय पडली म्हणून हे गोष्ट अशी. कोणीच त्याच्या विरोधात एल्गार करायला तयार नाही. आणि आमच्यासारखे जेव्हा कोणी एल्गार करायला लागला तर लोक आमच्या मग कोणीच ब्राह्मण आम्हाला नाव ठेवत नाही. आमचेच ओबीसी म्हणतात तुम्ही धर्मद्रोही आहात, तुम्ही धर्मविरोधी आहात, तुम्ही हिंदू नाही का, आणि तुम्ही मुसलमान आहात का. ह्या सगळ्या मूर्खपणामुळे या अशा गोष्टी, या समस्त ओबीसींना माझं सांगत असते जिथं जिथं त्या ठिकाणी तुमच्यावर सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय सुद्धा जर तुमच्यावर अन्याय होत असेल यांच्या विरोधात, मग फक्त ब्राह्मणाच्याच विरोधात बोलायचं का, ही सगळ्यात पहिली चुकीची गोष्ट. महात्मा फुल्यांनी ज्या वेळेला ब्राह्मणाच्या विरोधात एल्गार केला त्यावेळेस त्यांना साथ देणारे काही पुरोगामी विचाराचे ब्राह्मण, म्हणजे 99% ब्राह्मण हे आजही स्वतःच ब्राह्मण आणि 1% जे आहे ते पुरोगामी विचाराचे, म्हणजे तात्याजी भिडे असेल अजून कोणी असेल. आता तीच परिस्थिती त्यानंतर शाहू महाराजाच्या वेळेस सुद्धा एक ब्राह्मण होताच ना की ज्यांना ती चूक लक्षात आणून दिली की तुम्ही पुराणोक्त किंवा जप्त कुठले मंत्र म्हणत आहात. म्हणजे त्यांनी याचा अर्थ तो सुद्धा एक पुरोगामी विचाराचा किंवा त्याला ती गोष्ट खटकली. आता त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा बाबासाहेबांना सुद्धा साथ देणारे काही ब्राह्मण होतेच की ज्यांना ज्या ज्या वाटत की तर एवढा विद्वान माणूस आणि याच्यासोबत जर आम्ही भेदभाव करत असेल तर शेवटी यांना पुन्हा अन्याय होणच राहिला याच्यावर, म्हणून त्यांच्यासोबत सुद्धा ब्राह्मण होते. पण आता हे झाले एका ब्राह्मणासाठी, पण ब्राह्मणापेक्षा सुद्धा एक मी असं मी नेहमी विनोदानं म्हणतो की एका वेळेला तुमच्यासाठी सोबत असणारे जेवढे शेंडीवाले ब्राह्मण तुमच्यासाठी घातक नाही त्यापेक्षा आपल्यातच असणारे बिगर शेंडीचे बिगर जाणण्याचे ब्राह्मण आमच्यासाठी जास्त घातक आहेत. आम्ही सुद्धा आमच्यातले सुद्धा ओबीसी काय टिकून आहेत हे सुद्धा आधी स्वतःच ब्राह्मण टिकून. आता ज्या घटना घडल्या मागच्या या उन्हाळ्यात घडल्या त्याच्या अगोदर घडल्या दरवर्षीच घडून राहिल्या. कुठं पाण्याला हात लावला म्हणून त्याच्यावर हे झालं, कुठं त्या मारुतीच्या मंदिरात मातंगाचा पोरगा गेला म्हणून त्याला हाकलल्या गेलं. तर हे ब्राह्मण तो कोणाच जपलं? हे ब्राह्मण तो आमचा मराठा असेल, कुणबी असेल, तेली असेल, यांनी. म्हणजे याचा अर्थ असा की अजूनही जर तुमचं ब्राह्मणत्व त्यांचं ब्राह्मणत्वाचं खऱ्या अर्थानं हे टिकवणारे कोण असतील आमचे ओबीसी असतील. म्हणून ओबीसी बाबतीमध्ये एक शब्द आहे की ओबीसी आर द अनपेड पोलीस ऑफ ब्राह्मण. म्हणजे ओबीसी हा या ब्राह्मणिझमचा खऱ्या अर्थानं अनपेड पोलीस आहे, फुकटचा पोलीस आहे. आणि त्यांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी फुकट घडून येत असतात ते कशाला त्याच्यावर प्रतिक्रिया देतील, कशाला विरोध करतील, त्यांचं बरं आहे ना, असंच व्हायला पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे एक पद्धत सुरू झाली की खालच्याले लाथा आणि वरच्याले माथा. म्हणजे हा जिथला आमचा ओबीसी समाज ब्राह्मण डोक्यावर घेतील आणि आमच्याच खाली असणारा एखादा मातंग असेल, दामार असेल, खाडी यांना शूद्र समजून त्यांना लाथा मारतील. म्हणून खालच्या लाथा वरच्या माता देण्याची चुकीची जी एक सूत्र आहे ओबीसीचं हे यांचं अजूनही समजलं. अजूनही आपला शत्रू कोण आणि मित्र कोण समजलं नाही. एवढं तुम्ही फक्त निवडणूक आली की त्याच वेळेस आम्ही फक्त शत्रू आणि मित्र पाहतो. पण निवडणुकीपुरतच आहे का? सामाजिक दृष्ट्या आमचे शत्रू कोण आहेत अजूनही समजलं नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या आमचे शत्रू कोण आहेत आम्हाला समजलं नाही. राजकीय आमचे शत्रू कोण आहे समजलं नाही. फक्त पहिले आमच्या ओबीसीच्या लोकांना एक डोक्यात एक फार मोठं गोष्ट पडतो ती म्हणजे जातीसाठी माती खाण्याची एवढी कट्टर हे करून दिली की त्याच्यामुळे काय झालं की ब्राह्मणवादी लोकांचं आयतच म्हणजे त्यांचं काय म्हणतं त्याला विना मेहनत सगळं त्यांचं पीक. काय केलं त्यांनी? एकीकडे मराठा समाजाने किंवा आमचा जो मराठा कुणबी असेल, विदर्भातला कुणबी असेल, तिकडे मराठा असेल, या मराठा समाजाने संपूर्ण राजकीय भूमिका स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
जो उपाशी होता ओबीसी हा ब्राह्मणवादीकडे गेला. म्हणजे चूक कोणाची? म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 3% ब्राह्मण आहे. 3% ब्राह्मण असून त्याचा मुख्यमंत्री होऊन राहिला, दुसऱ्यांदा होऊन राहिला. आणि 16% तुमचे मराठा आहेत, तुमचे कुणबी आहे. तुमचा मराठा ब्राह्मण होऊन नाही, म्हणजे मुख्यमंत्री होऊन नाही राहिला का? कारण जिल्हा ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद तुम्हीच घेतली, पंचायत समिती तुम्हीच घेतली, बाजार समिती तुम्हीच घेतली, ज्याला आम्ही ओसाडगावची पाटीलकी म्हणतो ती खरेदी विक्री संघ तुम्हीच घेतला. एवढंच नाही तर त्या अजूनही कुठल्या छुटपुट असेल, कुठल्या समित्या, त्या सोसायट्या, त्या सगळ्या सोसायटीवर तुम्हीच कब्जा केला. परिणाम असा झाला की हा जो उपाशी समाज होता हा उपाशी समाज इकडे पळाला. आणि त्याच्यामुळे काय झालं? आणि त्याच्यातही बरीच भर आमदार मराठ्याचे, म्हणजे उमेदवार मराठ्याचे, आणि मतदार आमचे इतर ओबीसी. म्हणजे आम्हीच अनपेड पोलीस निर्माण करून दिले. आणि मग तिथं हे सगळं जातीसाठी माती खायला तयार होत होते. त्या जातीसाठी माती खाण्यात मग त्यांचे आमदार निवडून आले. आणि आज महाराष्ट्रात 3% असलेल्या ब्राह्मणाचा मुख्यमंत्री. आणि जे काही थोडेफार होते छगन भुजबळ सारखे किंवा एखाद्या अजूनही बाकी काही विचाराचे, हे सगळे लोक त्याला सरेंड झाले. कारण यांनी एवढं खाऊन ठेवलं, एवढं घाण करून ठेवली, काही शेवटी निसताता शेवटी मग याच्या मागे ईडी बिडी शिडी लागली. आता मग शेवटी त्यांना सरेंड होण्याशिवाय पर्याय नव्हता. अरे तुम्ही कठोर राहिले असते, खंबीर राहिले असते, समाजाप्रती प्रामाणिक राहिले असते, तर आज तुम्हाला समाज डोक्यावर घेतं. आज तुमची काय गत झाली? तुमची गत आज खऱ्या अर्थानं म्हणजे कुत्र्यापेक्षा खतरनाक. तुमच्या गळ्यात पट्टा बांधून दिला, तुमच्या मागे इडे शेड्या लावून दिल्या, आणि तुम्ही काय झालं शेवटी त्यांची तुला. मग ह्या कशामुळे झाल्या? म्हणून आजच्या जवळपास 50 वर्षापूर्वी तुकडोजी महाराजांनी एक छान एक ग्रामगीता लिहिली. त्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी राजकीय स्थितीवर एक छान आहे की मत हे दुधारी तलवार, मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर तर आपलाच उलटतो वार आपल्या. म्हणजे तुमचा आमचा वार जो आहे हा आपल्यावरच उलटतो. म्हणून मत देताना आपण कसं द्यायला पाहिजे ह्या गोष्टीची आम्हाला समज असली पाहिजे. काल परवा 2-3 दिवसापूर्वी एका ठिकाणी छान बोर्ड पाहिला मी. त्या बोर्डावर लिहिलं होतं कि जिस लोगों को कचरा कहाँ फेंकना है इसका ज्ञान नहीं है, उन लोगों को वोट कहाँ डालना है इसका ज्ञान कहाँ. आणि खरं आहे की अजूनही आम्हाला कचरा कुठं टाकायला हे समजलं नाही. खरंच हे लोक मत सुद्धा सरळ टाकतील का? साधीशी गोष्ट आहे, कुठं थुकायचं नाही, कुठं थुकायचं या गोष्टीचं आम्हाला ज्ञान समजलं नाही. अजूनही आम्हाला साध्या गोष्टी समजल्या नाही. खरंच आम्ही नेता चांगला निवडू का? तो मागच्या वेळेला एक पिक्चर आला होता जवान शाहरुख खानचा. त्या शाहरुख खानचा एक छान डायलॉग होता. त्या डायलॉग मध्ये ते शाहरुख खान म्हणते की साला 5 रुपये का पेन, 5 रुपयाचा पेन घ्यायचा असला 3-3 वेळा खरडून पाहता, चालल का नाही चालल, व्यवस्थित राहील का नाही राहील, याला 5 रुपये देऊन राहिलो. आणि 5 वर्षासाठी आम्ही नेता निवडतो तर निवडताना मात्र फक्त एवढंच पाहतो तो आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे, पोटजातीचा आहे का. या जाती पोटजातीच्या राजकारणापायी आमच्या ओबीसीचा पुरा सत्यानाश झाला. म्हणजे एससी कॅटेगरीच्या जागेवर आंबेडकरी विचाराचा माणूस निवडत नाही. आणि जो माणूस एससी कॅटेगरीतला मेहतर समाजाचा, भंगी समाजाचा, खाटीक समाजाचा किंवा इतर समाजाचा तर तो हेगडेवारचे पोस्टर लावतो आणि परशुरामाचे फोटो लावतो, त्या लोकांना आमच्या ओबीसी मतदान करतात. एससी कॅटेगरीतला आंबेडकरवादी जमत नाही, मग तो बौद्धही जमत नाही, तर कुठला अजून कुठलाही जमत नाही. पण इतर कॅटेगरीतला एससी कॅटेगरीतला मात्र ब्राह्मणवादी पक्ष जमत. ही जी बदमाशी आहे किंवा हरामखोरी आहे किंवा हे गुलामी आहे, लाचारी आहे आणि मूर्खपणा आहे, यामुळे बेवकूफी आहे, यामुळेच आमच्या ओबीसीचा सत्यानाश आणि होणार राहणार. या गोष्टीचं आम्ही प्रबोधन करत आहे. कोणी निंदा कोणी वंदा, जागृती करणे हा आमचा धंदा. याप्रमाणे खऱ्या अर्थानं आम्ही लोकांना जागृत करत आहोत. आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये एक लोगो आहे, ओबीसी जागृती अभियान ग्रुप आहे. त्या ग्रुपवर मी नेहमी एक लोगो ठेवलेला आहे नेहमीसाठी की ओबीसी सोया हुआ शेर आहे, ओबीसी सोया हुआ शेर आहे, बस जगने की देर आहे. आणि हा जे इटावाचं प्रकरण झालं हे काही आजच नाही, असे प्रकरण सतत होत राहतात, सतत होत राहणार आहे आणि राहणारच आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ओबीसी जागृत. ज्या दिवशी ओबीसी फक्त अशा कथा वाचकाच्या गर्दी करणं तरी बंद केलं तरी सांगतो यांच्या कथा बंद करतो. आणि ह्या ज्या कथा असतात ह्या कथा वाचक असतात हे सरकार प्रायोजित असतात. का प्रायोजित असतात? कारण त्यांना माहित असते की यांना कुठंतरी सतत गुंतवून. कुंभमेळ्याचं जेवढं मार्केटिंग या भाजप सरकारनं केलं तेवढं याच्या अगोदर कुंभमेळा आजच झाला काय?
400 वर्षापासून कुंभमेळे सुरू आहे. पण एवढं मोठं मार्केटिंग याच्या 10 वर्ष अगोदर झालं नाही. याच्या अगोदर सरकार होतं, काँग्रेसचंही होतं, भाजपचंही होतं, याच्या अगोदर मायावती सरकार होतं उत्तर प्रदेश, कुंभमेळा तिथेही झाला, महाराष्ट्रात झाला. पण कुंभमेळ्याचं कधीही मार्केटिंग झालं नाही. यावेळेला पहिल्यांदा असं झालं की पैसा तर त्यावेळेची सरकार व्यवस्था करे, सगळ्या लोकांची राहण्याची वगैरे सगळ्यांची व्यवस्था करे, परंतु मार्केटिंग केलं नाही. यावेळेस मात्र भक्तीचं धर्माचं एवढं मार्केटिंग केलं की या मार्केटिंगची पूर्ण नशा या ओबीसीच्या डोक्यात. आणि असं झालं की सगळे लोक ज्यांना त्याला असं वाटायला लागलं की आपण नक्कीच जर गेलो नाही, कुंभमेळ्यात गेलो नाही तर आपला हा जन्म काय वाया जाते. आणि म्हणून या समाजाचं प्रबोधन करण्याचे म्हणून मला तरी असं वाटते की अजून तरी फार मोठा बॅकलॉग आहे. आता उन्हाळ्यातली एक गोष्ट घटना सांगतो की एका लग्नाला गेलो, 10 वाजताची लग्नाची वेळ होती, मराठा समाजाचं लग्न होतं आणि मराठा समाजाचं लग्न लागलं 1 वाजता. त्यावेळेला मराठा सेवा संघाचे योगागत सगळे लोक होते. त्यांना म्हटलं की तुमचा प्रबोधनाचा फार मोठा बॅकलॉग आहे, अगोदर तो दुरुस्त करा, नंतर राजकीय करा. तुम्ही फक्त राजकीय प्रबोधन करता, सामाजिक प्रबोधनात तुम्ही अजून शून्य, अजूनही तुम्ही शून्य पुढे आले नाही, अजूनही तुम्ही तारखेच्या बाहेर गेले नाही, तिथीच्या बाहेर गेले नाही, अजूनही पंचांगाचे पाहिल्याशिवाय तुमचा वेळ होत नाही आणि लग्न लागून राहिला 1 वाजता. काय तुमच्या प्रबोधनाला अर्थ आहे? बंद करा नाही सगळं घोटाळा. ज्या दिवशी तुम्ही या पंचांगाच्या विरोधात मराठा सेवा संघ सगळ्यात पहिले तुम्ही नेतृत्व करता, मराठा समाज हा गावागावात नेतृत्व असते, तुम्ही ज्या वेळेला हे करतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रबोधन झालं असं समजू. मागच्या वेळेला आम्ही गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पोस्ट केल्या. त्या ओबीसीचेच लोक, आमचे मराठा समाजाचेच लोक एकाने साथ दिली नाही. माझ्या घराच्या बाजूनं ज्या वेळेला गुढीपाडव्याला, फक्त मी मागील 20 वर्षापूर्वी माझ्या घरावर झेंडा लावतो, माझ्या घराच्या आजूबाजूला कुणबी समाजाच्या लोकांच्या घरावर गुढीपाडव्या होत्या, गुढीपाडव्याच्या गुढ्या होत्या उलट्या तांब्याच्या. मग काय अर्थ आहे तुमच्या प्रबोधनाचा? अजूनही मराठा समाजाचं प्रबोधन सुद्धा अजून शून्यावर आहे, अजून शून्यातूनच आहे. जोपर्यंत या प्रबोधनात पुढे येणार नाही तोपर्यंत इटावा सारख्या घटना घडत राहणार आहे. आणि पहिल्यांदा गावागावात मी लोकांना सांगत होतो की कथा वाचनासाठी आमचा एखादा ओबीसीला माणूस पाहा ना, तुम्ही ओबीसी का नाही, तुम्हाला ब्राह्मणच सापडतो काय? तिथेही ब्राह्मणाचा नुसता दोष करून उपयोग नाही, कारण त्यांना तर पोहे आहेत, पण तिथं काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या तर तिथं तुम्हाला विरोध सुद्धा करतात. त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वीची एक घटना सांगतो की गावामध्ये एक कथा वाचक आला होता माझ्याच गावामध्ये, आणि मी सहज तिथं उभा राहिलो आणि कथा ऐकत होतो. कथा ऐकता ऐकता त्यांना सांगणं सुरू केलं की गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत आणि विष्णूचे अवतार आहेत. आणि मी त्यांना सांगितलं सगळं झालं आणि योगायोगानं त्याच दिवशी तेच महाराज माझ्याकडे चहा पाण्याला आले. त्यांच्या वडिलांनी बोलावलं. मी त्यांना म्हटलं की महाराज तुम्ही शिकले किती आहे? म्हणजे मी आहे म्हणे 12वी वगैरे झाले. म्हटलं महाराज किती पुस्तक वाचली असं, पण हे खोटं नाटक सांगत नका. बुद्ध हे काही अवतार वगैरे नाही आहे, आणि बुद्धाचा जर अवतार आहे तर मग ब्राह्मण लोक विष्णूला मानणारे त्यांच्या घरात बुद्धाचा फोटो का नाही? हे सगळे खोटे धंदे तुम्ही बंद करा, याच्यानंतर कधी सांगत नका जाऊ. त्याच्या म्हणजे हे सांगितल्यामुळे काय झालं की त्याच्यानंतर तो कधी कधी सांगणार नाही का, त्या लक्षात आलं. त्याला मी धमकी दिली होती की असं जर सांगितलं तर लोक एका दिवशी अंगावर येईल, मारतील तुझा. त्याचं समजलं की नाही का आपण सांगू चुकीच सांगू लागलो. याच्या अगोदर अशी एक ठिकाणी झालं होतं की म्हणजे जे कथावाचक असतात त्या कथावाचकांना किंवा ते कीर्तनकार होता, त्या कीर्तनकारानं सांगितलं होतं की तुकाराम महाराज सदैव कुंडाला गेले. मी त्या महाराजांनंतर म्हटलं की मग तुम्हाला माहित आहे काय, तुमच्याकडे काही संदर्भ आहे का? म्हणे नाही. मग मी म्हटलं तुमच्या जवळ संदर्भ नाही, तुम्ही पाहिलं नाही, जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणीच सदैव कुंडात गेलं नाही, तुकाराम महाराजच कसे काय गेले? नाही म्हणे ते लोक. म्हटलं त्याच्यानंतर चुकीचं सांगा. उलट तुम्ही हे सांगायला पाहिजे की जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणीही सदैव वैकुंठात गेलं नाही, त्यांची एक प्रकारे हत्या झाली आणि लोकांनी खोटा नाटा प्रचार केला. मग त्या महाराज म्हणणे खरंच तुम्ही कोणी लोक तर्कच करत नाही. आम्ही ते सांगत आलो. म्हणून ह्या गोष्टी पहिले आम्हाला थोडा शिकला पाहिजे की गावात कीर्तन करायला, तो जर आता कीर्तन करायला लागला तर कीर्तनात जाऊन म्हणायला पाहिजे की खोटं बंद करा, त्याच्याशिवाय हे बंद होणार नाही. आमचं काय जे चालू नाही, मग आपण करता येत नाही, आम्हाला विरोध नाही करता येत, आम्ही विरोध केला तर लोक म्हणजे तू जास्त शायना आहे का, असं आहे का? म्हणून जोपर्यंत तुम्ही हिंमत करणार नाही, जोपर्यंत त्याच्या विरोधात बोलणार नाही, कडक भूमिका घेणार नाही, तोपर्यंत असा गीतावासारखा प्रकार होत राहील. आणि महाराष्ट्र पुरोगामी असून जर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या काही घटना घडतात, उत्तर प्रदेशचं काही पाहत लागत नाही. तिथं तर फार वेळ चित्रविचित्र काम आहे. बिहार असो, बिहारमध्ये खऱ्या अर्थानं विचार केला सगळ्यात जास्त ओबीसी जागृत आहे. बिहारमध्ये अशा घटना लालू प्रसाद यादव प्रबोधनामध्ये अशा घटना कमी घडतात. पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये मागं काय झालं, एका आदिवासी
मुलाच्या अंगावर एक जण अक्षरशः लघवी केली. काय प्रकार काय झालं, ब्राह्मणानं म्हटलं की किसी पर पेशाब करना कोई बडी बात थोडी आहे. मग माझं असं म्हणणं आहे की जो जो कथावाचक एखादा असा जर निघाला तर त्याच्यावर आता हाच प्रकार सुरू करा. मग त्यांनाच म्हणायचं की आपने तो कहा था कि किसी आंग किसी पर पेशाब करना कोई बडी बात नहीं, इससे क्या होता है. म्हणून आता हा प्रकार आपण सुरू करायला हरकत. इटावा सारखा प्रकार जर कधी होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आम्ही जागृत असलं पाहिजे. आणि जागृत राहण्यासाठी फक्त कथा वाचनाला जाणार नाही लोक, यासाठी आमच्या समाजातल्या लोकांना पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकर यांचे पुस्तकं दिले आहेत. नाही सोबत सोबत एक भगतसिंगचं पुस्तक नक्कीच द्यायचं, मेहनत जेणेकरून आपोआप येतं. नाही तर काय चालू पिढी दर पिढी पिढी दर पिढी. म्हणजे अब्राहम लिंकन असं म्हणणं आहे की किसी भी समाज को किसी को भी ज्यादा देर तक मूर्ख नहीं बना सकता, लेकिन धर्म ऐसा धंधा है कि जिसके अंदर पीढ़ी दर पीढ़ी लोगों को मूर्ख बनाए. आणि नेमकं आपल्या भागात आणि हे जर थांबवायचं असेल तर जोपर्यंत या फुले शाहू आंबेडकर लोकांपर्यंत विचारधारा जाणार नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार. हे थांबवायचं असेल तर तुमच्या आमच्या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा ओबीसीच्या लोकांना जागृत करणे, सामाजिक आहे राजकीय. जय भीम, जय भारत.